आर्यनची मारलं नाही सगळ्यांनी. फ्रिक्वेन्सी चेक करतो मी. चोरी करण्यात आली आहे. बोली आम्ही आलोय शिवसृष्टीला. गाईज ऑलमोस्ट 1 ते 2 महिन्यानंतर आम्ही गेट टुगेदरचा प्लॅन केला आहे. आम्ही सावर्ड्याला चाललो आहे. अतुल आणि कोण सूरज आणि सोहन नागरे हे तिथे राहतात. आम्ही आता ट्रेनने जाणार आहोत. ट्रेन थोड्या वेळात येणार आहे आणि आता आमच्या आता इन्सिडेंट आहे तिकीटचा काय इन्सिडेंट आहे. आर्यनने सगळे पे केले. मी थँकफुल केलं ते आम्हाला. थोडक्यात आर्यनची मारलं नाही सगळ्यांनी. मारला की नाही. आर्यनने मला स्वच्छेने तिकीट दिलंय काढलंय. त्यामुळे आम्ही त्याचा आभार मानतो. बस आता भेटू थोड्या वेळ ट्रेन आल्यावर. हो ही आमची ट्रेन आहे काय आणि आम्ही आता पेडणेकर तिकडे धावत आहे. ट्रेनसाठी धावतात आणि आम्ही दोघे ब्लॉग करतोय. चिलमध्ये कारण ट्रेनपेक्षा ब्लॉग महत्वाचं. ट्रेन काही येत असतील. आम्हाला माहिती आहे की ट्रेन 5 मिनिटं थांबणार आहे. ते असे चालले की जागा अजिबात मिळणार नाही किंवा एर्नाकुलमला दाळ केल्यासारखी त्यांची एकदम तयारी आहे. आपल्याला फक्त 1 तास प्रवास करायचा आहे. त्यासाठी मी जागा अडवायला ते चाललेत. स्वतः डायरेक्ट ट्रेनच्या आतमध्ये भेटू. चल आणि थोडा पुढे काळोखात गेलाय. सो फायनली ट्रेन अराईव्ह झालेली आहे. आम्ही तसे जनरल डब्यात बसणार आहोत. जागा खूप कमी आहे पण आम्ही ठरवलं की दरवाज्यात जाणार आहोत. आमचा पहिलाच रूल होता जेव्हा ट्रॅव्हलिंग करायचा की दरवाज्यात बसूनच जायचं आणि आम्ही ते एक्झिक्यूट करत आहोत. आणि ही आहे आमची जागा आणि तो जो दिसतोय तो बिहारचा भैया. पांढरा शर्टचा भैया. कमी बाहेर तोंड नका. हे सगळ्यांनी हाय बोला. तुला वेगळं सांगितलं. फोटो नाही काढता व्हिडिओ चालू आहे. कसं वाटतंय गेट टुगेदर? मस्त वाटतंय. काही माणसं सांगू होते 5:30ला 4:30ला उठा आणि स्वतः येतात 7:30ला. कोणते? तर आम्ही लेट ट्रेनने आता जातोय. कोणते? नाही ॲक्च्युली काय झालं की मी पण बिझी होतो. मी स्वतः लांजाला गेलो, झोपलो नाही. अर्धा तास फक्त झोपलो, रात्रभर जागा होतो आणि सो डायरेक्ट ट्रेन आमची जागा जाते. आम्ही जागा अडवायला जातोय. नंतर भेटू. काकीने जागा सोडली. काय जाते आता पोक्यामध्ये आहोत. कसं वाटतंय ट्रॅव्हल? काय ना आम्ही आलेलो सीटच्या आशेने पण आम्ही पेडणेकर नाईलाजाने थांबलोय कुठे दरवाजाजवळ. आणि लॉरेन्स बिश्नोई. हा लॉरेन्स बिश्नोई वाटतोय ना. चोरी मारी करणारा. दाढी नाही पण हा माणूस मला आता बोलला की घाबरत नाही. बिंदास मी मला काय बोलत ते मी काय बोलला की मला काही फरक नाही पडत. काय बोलत? काहीच फरक नाही. हा तरी मी आता घाबरतो व्हिडिओ बनवताना. हा माणूस व्हिडिओ लवकरात लवकर घरी पोहोचवा. हा काकी जवळ जाणार आहे व्हिडिओ. दिसत आहे आणि मोहिते घाबरतोय. मोबाईल सिग्नल लागलाय म्हणून थांबलोय. मग ते घाबरत नसतोय. मग ते खाली जाऊन पण लॉगिंग करेल. ओके ते थोड्या वेळात कळेल. फायनली आम्ही सावर्ड्याला आलोय फायनली आणि हा सावर्ड्याचा बोर्ड. आम्ही त्याला अलविदा बोलतोय. याच ट्रेनने आम्ही आलो. बेसिकली थांबणार नव्हती सावर्ड्याला ट्रेन बट फॉर्च्युनेटली क्रॉसिंग लागली आणि बरोबर स्टेशनला थांबली. एक आशीर्वाद भेटला आम्हाला जो आर्यनच्या 20 रुपयामुळे ट्रेन पासिंगसाठी थांबली. ज्या स्टेशनवरती थांबणार नव्हती आणि आम्हाला लवकर उतरायला मिळालं. सो आम्हाला आता बस करण्याची गरज नाही. आम्ही आता डायरेक्ट जाऊ. आता डायरेक्ट भेटूया सोहनच्या घरी. सोहनच्या घरी नाही घ्यायला येणार ना आपल्याला. हा सोहन घरी आधी आम्हाला घ्यायला येणार आहे पिकअप. तेव्हा आम्ही तुम्हाला इंट्रोड्यूस करून देऊ आमचा एक फ्रेंड. फायनली बंटीला आतमध्ये लॉक करून झालंय आणि आता आम्ही आलेलो 5 जण. आमच्यापैकी आम्ही 4 जण जाणार आहोत कारण का एक माणूस लॉक झालाय.
कधी येणार आहेस स्टेशन वरती? अरे खरंच अरे आता सुटलाय व्हिडिओ कॉल करू का? व्हिडिओ कॉल करू काय? नेट बंद आहे मग आता तुला कसं सावर्ड्यामध्ये आलोय. स्टेशनला ये. तुला सांगतो बघ इकडे गाडीला आहे. हे रिक्षा कुठे काय जाऊ? आलं? हे राईट साईडला चढावं जाऊ की लेफ्टला? प्रिया नर्सरीच्या इकडनं. आम्ही 5 जण. 5 जण. अरे बंट आता हे आमचे अंगरक्षक कल्पेश दीपक हातकंबेकर. लॉरेन्स बिश्नोई. कल्पेश काय नाही आमच्याकडे बिस्किट होतं ना गणपे. बिस्किट दे. अरे डॉगेश भाई रुक जाइए. ये फीड करूया आपण. उडी मारेल ना नाच. जा ना मी तिकडे टाकलं व्यवस्थित मातीत टाकलं तुला खायला दिलं. इकडे आहे डॉगेश भाई. सॅड सॉंग लावा मोहित याच्यावरती. ये अरे ते आधी तोंडाचं तरी खाऊ दे. नाचवतो त्याला ते. डॉगेश भाई धावत आले एवढा आपल्यासाठी. मोहिता तुझ्या अंगावर सोडणार आहे त्याला. आमचा वफादार झालाय. One eternity later. कॉल लावले हो. आणि एकाने उचलला नेमका झोपेत झोपलेला. ना आता त्याला उठला विश्वास नव्हता की आम्ही खरंच सावर्ड्यामध्ये आलोय एवढ्या लवकर. आणि एक गेम झालाय. 4 व्हीलर. एका मित्राचे वडील येतात न्यायला आणि एक मित्र पण येतो न्यायला. मग आता दोघांपैकी एकाला कोणाला तरी वडील असं चांगलं बोलावं लागेल, एकाला कोणाला तरी टांग द्यावी लागेल. आणि बीस्ट येते. तुम्ही बघालच. बीस्ट 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 Black Beast. येस बीस्ट येते. काय ते सफारी ना? येस ब्लॅक सफारी. सफारी येते. मला आता दाखवूच आम्ही थोडं. हो. तयार राहिले का? A few moments later. वेस्ट मॅनेजमेंट प्रॉपर नाही आहे. रेन वॉटरचं वेस्ट. जर गव्हर्नमेंटने व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी याच्यावर प्रॉपर इम्प्लिमेंटेशन करावं. आता त्यांनी एक खड्डा बघितला. सो फायनली आम्ही आत्ता मित्राच्या घरी आलोय. मित्राचं नाव अतुल आहे आणि बरोबर त्या साईडला तिकडे त्याचं घर आहे. त्या घरी जाणार, थोडा चहा नाश्ता करणार दिल्यानंतर आणि मग फिरायला. काय म्हणता ओळखला काय? जबरदस्त आदमी फायटिंग आहे. काय बंद आडवं कर रे. आडवी कर तू ब्लॉगर मी आहे. असं तर तरी पण आडवी कर. व्हिडिओ कर. आडवी कर याला दे. फायनली आम्ही अतुलच्या घरी आलोय. पुढचा मित्र हा ब्ल्यू वाला मित्र ज्याने आम्हाला ड्रॉप केला. 5 पाटील. मिनिटात आला. अरे Blue आहे. अरे यार. त्याने आम्हाला 5 मिनिटात ड्रॉप केलं. वेळेवर आला. फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड. अरे मी चुकून अतुलच्या भावाला अतुल समजलो. अतुल तुला खूप वर्षांनी बघतोय आम्ही यार. मस्करी वाटली की आम्ही येतोय. त्याची हाईट वाढल्यासारखी वाटते. अरे होय. आणि हा जो होता अभ्यास करणारा तो छोटा कोण? क्रिसबम. छोटा क्रिसबम. आता सोन नांगले ती. नांगले नव्हे, तो नांगला जी होता. जी आहे अजून नाही आहे, जी आहे. आणि येणार आहे त्याचा बस्ती विजय हा इकडे ढेपणेकर. नमस्कार. नमस्कार. सो थोड्या वेळात पुन्हा इंट्रोड्यूस करू आणि आम्ही पुढचा प्लॅन तुम्हाला सांगू. चल बाय. तेवढंच आहे. आम्ही अतुलचं गाव एक्सप्लोर करतोय आणि घाणेरवाडीतला आता आम्ही इथं मंदिरामध्ये आलो. साईबाबांचं मंदिर आहे. हा. सो लेट्स एक्सप्लोर.
ही बरोबर मंदिरांची एंट्रन्स. हो, एंट्री मारताना तुम्हाला राईट लेफ्ट साईडला खूप ट्रॉफ्या दिसतील. ह्या गावातल्या मुलांनी जिंकलेल्या कबड्डी या खेळामध्ये ट्रॉफ्या आणि आमचा मित्र अतुल त्या गेमचा पार्ट होता. पाठ खूप मोलाचा जो हात होता तो अतुलचा होता. येस. आणि रिसेंटली एक ट्रॉफी जिंकली आहे, त्यामध्ये त्यांना 3rd प्राइज मिळालं कबड्डीमध्ये, बघू शकता. सो हा आमचा अतुल कबड्डी प्लेयर. वी आर प्राऊड ऑफ यू माय बॉय. आता नाश्ता करायचा आणि मग आधी दुसरी अजून एक आधी एक्सप्लोर करतोय आमचं गाव. नाही आधी अरे काकीने ओतले ना चहा, काय होते तर चहा ओतून मग पुढे जायचं. चहा होती. सो फायनली अतुलकडे नाश्ता करून झालाय आणि आता आम्ही वरती जे मंदिर आहे यांच्याकडचं जे गावातलं मेन मंदिर आहे तिकडे जाणार आहोत. सो डायरेक्ट तिकडे भेटूया. गाईज कमेंट सेक्शन मध्ये सांगा कॅब चांगली वाटते की नाही. माणसाने कॅब घातली चोरीमारीची, आईची कॅब आहे गव्हर्नमेंटची. म्हणजे खालचा माणूस आहे हे बोगस आहे. बोगस आहे. तुला समोर लक्ष पाहिजे. कधी काय तुला ते मी ह्यातनं क्रिएट करू content. म्हणतो तुम्ही दोघे आहात. मिस्टर बीस्ट आहेस तू, कळलं. आयफोन देणार आहेस तुम्हाला, एवढं लक्षात ठेव. आणि फेरारीची चावी. स्वतःच एक डील झाले माझ्या आणि आर्यनमध्ये. युट्यूब मध्ये जो पैसा येईल त्याचा आर्यनला आयफोन घेऊन द्यायचा आहे असं ठरलंय. मिस्टर बीस्ट आहेस तू आणि एवढं लक्षात ठेव. आर्यनचा आयफोन कन्फर्म आहे भविष्यामध्ये. आधी तुला तू व्हिडिओ शूटिंगला आयफोन घे, मग आम्हाला दे. चालेल. तो मंदिरात जाताना वाटेला आम्हाला एक छान अशी मोठी घाणेकरवाडीतली विहीर सापडली. आलोय आणि तिकडे बरोबर पुढे ते मंदिर आहे आणि आता तिकडे जाऊन बघणार की नक्की कसं आहे ते. असं म्हणतात की ह्या गावामधलं जे मेन मंदिर आहे ते हे आहे आणि जे काही मोठे इव्हेंट्स आहेत ते सगळे ह्या मंदिरामध्ये होतात. आता आज जाऊन बघूया की कसं काय आहे ते. गावाला कल्पना असतात. बरोबर स्टार्टिंगला हे जे गेट सारखं दिसतंय त्याला बेडे असं म्हणतात. हे असं ह्या टाईपमध्ये उघडायचं असतं आणि आत गेल्यावरती हे असं जे दिसतंय हा आहे मंदिराचा एरिया. हे बरोबर मंदिर आहे आणि ह्या साईडला छोटी छोटी देवळं क्रिएट केली आहेत. आणि ह्या मंदिराजवळ ही जी 2 छोटी देवळं आहेत त्यामध्ये ही जी पहिली देवी दिसते ही आहे मनाई देवी. हिचा फोटो मी टाकेल साईडला. आणि बरोबर ह्या देवीच्या पलीकडे ही जी दिसते ही आहे वर्धा देवी. ओके, आता जे मेन मंदिर आहे हे वालं तिकडे आज जाऊया. नाही असं होतच नाही. सो फायनली आम्ही ती मुलींचं मंदिरामध्ये आता जातोय. इथे एंट्रन्स आहेत. हे आमचे सेकंड ब्लॉगर प्रमुख पाहुणे. ब्लॉगर खरं, ब्लॉगर नाही. ब्लॉगर तेच ते सगळी ब्लॉगर ओके. जॅकेट मिळालं आहे, होय मला दान केलेलं आहे एका मित्राने. होय मित्रात हे माझंच झालंय. येस येस दान केलंय. आणि ह्या मंदिरामध्ये बरोबर ह्या साईडला हे ढोल आहेत. ढोल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तर असं मी काहीतरी वाजवलं आहे. असं आमच्याकडे पालखीला वाजवतात ऍक्च्युअली. फायनली आमच्या मित्राने फ्रिक्वेन्सी चेक करतो मी. आणि बरोबर इकडे जी नदी आहे तिथे विविध प्रकारच्या देव्या ज्या आहेत त्या आहेत आणि देव देखील इथे आहेत. इथे दानपेटी आणि हा सगळा आहे ह्या सुंदर मंदिराचा एक क्लिअर व्ह्यू. एकदम छान असं ॲम्बियन्स आहे इकडे.
इकडे आमच्यापैकी काही मित्र ढोल वाजवत आहेत. येत तर काय नाही, उगा ढोलाची इन्सल्ट करतायत. आणि हा असा एकदम क्लिअर ट्रेडिशनल एम्बियन्स. आणि आता देव झाले बघून स्वतः आम्ही चाललोय पुढच्या लोकेशनला. चलो बाय. सो फायनली जे मेन मंदिर होतं ह्या गावातलं घाणेकरवाडीतलं ते बघून झालंय. आणि आता आम्ही पुढच्या लोकेशनवर जाणार आहोत. पण त्याआधी हे लावायचं आहे ना. हे इकडे लाव. काहीतरी थोडस चाललंय. हँडस्टँड करतो मी, हँडस्टँड. येस, आमचे मित्र जे जिम्नॅस्टिक्स आहेत ते ह्या दिव्य ठिकाणी हँडस्टँड करणार आहेत. एक तर ती पास होईल किंवा फेल होईल. अरे वा. खूप छान, खूप छान मित्र, खूप छान. आणि आमच्यामधला जो लेफ्ट आउट राहिलेला मित्र होता तो पण आता आलाय. हो, त्यांचं नाव आहे होय, 10 मिनिटं बोलून 1 तासामध्ये येणारा मित्र. 10 मिनिटं मला पार्टी तो म्हणजे 10 मिनिटं सोन नागले. घरात निघाला मला 1 तास बोलला. आहे तिकडे हाते. आता आम्ही सगळे एकत्र गोळा होणार आहोत एकत्र. आणि मग ठरवणार पुढे कुठे जायचं. प्लॅन शिव्या नाही गाय. व्लॉग चालू आहे. गाडीची सोय झाली आहे. एका गाडीवरती किती जण? 7 जण जाणार आहोत आम्ही. आमच्यातला एक माणूस दिव्य ठिकाणी नको ते कार्य करायला जातोय आणि त्याने ते कार्य करू नये म्हणून मी त्याच्या मागे चाललोय. फायनली मी एका दिव्य ठिकाणाचं जो मान होता तो मी राखलाय ह्या माणसापासून. आम्हाला भेटायला मित्र आला होता. त्याची गाडी चोरी करण्यात आली आहे आणि आम्ही तो घेऊ. जसं फिरते आम्ही चोरी केली आहे. चोरी केली. हो, आम्ही जातो फिरायला. पुरायला. हो, आणि बाकी जे होते आमच्या सोबतचे त्यांची आम्ही मस्तपैकी फाटाळ मारली आहे. हो, आणि फाट्याने घुमतोय. आम्ही चाललो घेऊन मला कळलं थोडं तू सांगतो. आम्ही घरी पोहोचलो. गाडी वापरून आम्ही दुसऱ्या आलेला आहे. 15 मिनिटं येतो म्हणून तो अर्धा 1 तास आलेला आहे. आला काय? मंदिर फिरून झालं. पुन्हा आम्ही अतुलच्या घरी आलोय आणि आता पुढच्या लोकेशनसाठी जातोय. त्या लोकेशन मध्ये एक मठ आहे, देवरांचं स्टेडियम आहे आणि स्टेडियम आणि शिवसृष्टी आहे. चलो मुंबई आम्हाला स्टेडियम कुठचा? SVG सिटीचं स्टेडियम. सो फायनली आम्ही आलोय शिवसृष्टीला आणि बरोबर इकडे याची एंट्रन्स आहे.
एंट्रन्सला बरोबर 2 मावळे दिसतील हत्तीवरती आणि पुढे गेल्यावरती हा असा मेन गेट आहे. बाहेर कंपल्सरी चप्पल काढावी लागते. चप्पल काढून आतमध्ये. अनफॉर्च्युनेटली तिथे फोटो अलाउड नव्हते, त्यामुळे आम्हाला काय आतमध्ये फोटो काढता आलेला अलाव नसल्यामुळे आम्ही काढू शकलो नाही. पण ठेवले इकडून सगळं असा मागपर्यंत पसरलेला आहे आणि इकडे पण असे तिन्ही बाजूला ही शिवसृष्टी पसरलेली आहे आणि बरोबर जी रोड आहे त्या साईडला हे असे मावळे आपल्याला बघायला मिळतात. आता आम्ही आलोय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला आणि माझ्यासोबत आहे माझा सेकंड ब्लॉगर मित्र. ब्लॉगर नाही, ब्लॉगर हे आत्ताचे झेंझी पोरं असेच सगळे. ब्लॉगर बोललं तरी ब्लॉगर म्हणतात हे असे. सो आता आम्ही SVGCT याचा फुल फॉर्म आहे श्रीमान विठ्ठलराव जोशी ट्रस्ट. येस, त्यांनी एक सुंदर असं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधलं कोकणातल्या मुलांसाठी. होय, कारण कोकणातल्या मुलांमध्ये टॅलेंट होतं पण त्यांना एक प्लॅटफॉर्म नव्हता. येस. मग त्यांनी स्पोर्ट्समध्ये टॅलेंट होतं, मेहनत करणारी होती पण एक असा प्लॅटफॉर्म नव्हता की तिथे जाऊन ते प्रॅक्टिस करतील. सो त्या ट्रस्टने एक टॉप इंटरनॅशनल लेवलचं प्लॅटफॉर्म त्यांना अवेलेबल करून दिलं आणि कम्प्लिटली फ्री आहे. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही मेडल्स आणा, ट्रेनिंग वगैरे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही प्रोव्हाइड करू, तर तेच आपण बघायला जात आहोत. त्यांनी इव्हन हॉस्टेलची पण सुविधा केली आहे. जर कोण बाहेरून येत असेल, ज्यांना राहायची सोय नसेल, त्यांना हॉस्टेल पण मिळतं. थोडक्यात मुलांना एक पुश द्यावा पण हे इन्स्टिट्यूट क्रिएट केलेले ट्रस्ट ट्रस्ट वेगवेगळ्या गोष्टी हो या. आहेत. आणि बरोबर हॉस्पिटल्स आहेत, स्कूल्स आहेत. पुढे तिकडे गेल्यानंतर आम्हाला ते पाहायला मिळायचं. तर डायरेक्ट तिकडे जाऊया. सो ही बरोबर माझ्या मागे जी दिसते ही ह्या कॉलेजची एंट्रन्स आहे आणि बरोबर जर पलीकडे बघितले तर हे असे वेगवेगळ्या प्रकारचे जे आपले काय तुला म्हणतात जे पॅनल्स आहेत ते लावलेत आणि प्रत्येकावरती वेगवेगळ्या स्पोर्ट्सची इनडोअर आउटडोअर असतील सगळ्या स्पोर्ट्सची नावं लिहिलेली आहेत. आणि पुढे जो घोळका दिसतोय तो सगळा आम्ही जे आलो स्टुडंट्स त्यांचा घोळका आहे बोलतो. सो हे पूर्ण असं मोठं जे मागे दिसतंय हे SVGचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. येस, SVGCTचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. आता आम्ही त्या साईडून तशी तिकडे आज जाणारच आहोत. पण एक छोटी इन्फॉर्मेशन म्हणून आमचा जो मित्र आहे जो माझ्यापेक्षा खूप मोठा आहे एक्सपिरियन्सने पण आणि नॉलेजने पण तो आता आम्हाला सांगेल की ह्याचं इम्पॉर्टन्स काय होतं. सो कोकणामध्ये बघायला गेलं किंवा स्पोर्ट्स कल्चरमध्ये बघायला गेलं इंडियामध्ये तर महाराष्ट्रामध्ये घाट साईडमध्ये मुलं खूप ॲक्टिव्ह आहेत स्पोर्ट्समध्ये, प्लस नॉर्थमध्ये खूप ॲक्टिव्ह आहेत. पण कोकण रिजन असं आहे की स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये खूप मागे होतं. तर रिझन बघायला गेलं तर एक इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं. मुलं मेहनती होती बट त्यांना असं प्रॉपर असं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं आणि असलं तरी पण ते अफोर्डेबल नव्हतं. सो SVGCT ट्रस्टने मुलांसाठी स्पेशली कोकणातल्या हे एक इंटरनॅशनल लेवलचं एक इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड केलं ज्यामध्ये सगळ्याच प्रकारचे स्पोर्ट्स अवेलेबल करून दिले आहेत. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही मेडल्स आणा, आम्ही तुम्हाला सगळी ट्रेनिंग फ्री अवेलेबल करू. प्लस त्यांचं मेडिकल कॉलेज पण आहे, प्लस लायब्ररी पण आहे. एक सगळे एका ट्रस्टच्या अंडर आहे त्यामुळे त्यांनी जेवढं त्यांच्या एरियामध्ये जमेल तेवढं सगळ्या गोष्टी मल्टिपल गोष्टी त्यांनी बांधल्या आहेत. पुढे पुढे आम्ही कसं जायचं तुम्हाला दाखवत जाऊ. सो हे होतं एका नॉलेजेबल माणसाकडनं खूप डीप नॉलेज
थोडंफार आता आम्ही ज्या प्लेसेस त्यांनी सांगितल्यात त्या एक्सप्लोअर करणारच आहोत आणि अपडेट्स देणार आहोत. ओके, सो भेटू पुढच्या लोकेशनवर. सो आता आम्ही चाललोय स्टेडियमच्या वरती आणि वरनं पूर्ण क्लिअर असा व्ह्यू घेऊ. काय ते हे पहिला आपण पॅव्हेलियन बघूया त्याचं. येस, आणि पॅव्हेलियन मध्ये आल्यानंतर बरोबर ह्या अशा सिटिंग साठी खूप चांगली सोय आहे आणि क्लीन आहे मेन म्हणजे. हो, क्लीन एकदम नीटनेस ठेवलेला आहे. आणि पुन्हा आता हे जे स्पोर्ट्स चालू आहेत त्याबद्दल कॉम्पिटिशन चालू आहे. येस, ॲथलेटिक्सचे जे कॉम्पिटिशन चालू आहे. लेवल स्कूल गेम्स आहेत ॲथलेटिक्स तेच आहेत. त्या आपण समोर लॉंग गेमची कॉम्पिटिशन चालू आहे. अशा प्रकारचे इकडे लॉंग जम्पचे कॉम्पिटिशन चालू आहेत. आणि पुढे पुढे तुम्ही फुटबॉलचा ग्राउंड देखील बघू शकता, खूप चांगलं आहे. तसेच लाईट्सची पण उत्तम सोय आहे. हॅलोजन्स वगैरे तुम्ही बघू शकता. आपण आता रात्री आलो नाही आहोत त्यामुळे आपल्याला दिसणार नाही, पण लाईट खूप उत्तम प्रकारे आहेत. पुढे आता आम्ही चाललोय वॉल क्लाइम्बिंगच्या इकडे. आमचा जो ॲथलीट मित्र आहे कालतरी दीपक हक्कंबेकर, तो आम्हाला भिंतीवरती कसं चढतात ते शिकवणार आहे, दाखवणार आहे. आणि मग आम्ही चढणार आहोत. एक फोर्ट हा माहिती आहे, कसं चढतात हे माहीत नाही. ही पण एक स्टेटमधले एक वन ऑफ द मोस्ट प्रेफिशियंट बोलू शकतो. एक वॉल क्लाइम्बसाठी एक प्रॉपर वॉल आहे. So ही वॉल क्लाइम्बसाठी आहे. इथं बिग स्टेट लेवलचं कॉम्पिटिशन होतं. नो आपण आता ते स्पोर्ट्समनसाठी आहे, मस्ती करण्यासाठी नाही. ते आता राईट साईडला वगैरे गेलं तर एक व्हॉलीबॉलचं ग्राउंड आहे आणि त्याच्या पुढे आर्चरीसाठी आहे. जे आर्चरी प्रॅक्टिस होते प्रोफेशनल लेवलला. आता इकडनं आपण पुढे खो-खोच्या मैदानासाठी जाणार आहोत. एशियन गेमला So guys, आता आम्ही वॉल क्लाइम्ब करणार आहोत. आणि जो पहिला अलाइन केलेला मेंबर आहे तो आहे सोहन नागले. सोहन नागले ते पण काटेरी आहेत काय? हो तसेच आहे. ग्रिप. बस फाटली. हे काय इकडे पण कधी होतंय. अरे भरपूर काय करतात तिकडे. हा तेच आहे निंजा. आता नाही थोडं पुसतो आम्ही. चल. वेट काढून एकदम कडेवरच राहूया आपण. काय रे मोठे केला, मोठे मना करत होते. बरोबर आहे ना. निंजा वॉरियर साठी कॅसेटला कस्टम झालाय. जा आता कसं जाऊ
आणि पकडू घे काही एक नंबर रे दादा जाते यार भीती वाट लागते हे ते बघ बघितलं ना म्हणून तर बोललो हे मी ट्राय करणार आता. लागला गे. हे बघ हे बघ हे बघ भैयो भैयो. चला ती इकडे जाऊन आहे ना टँक बघायचा टँक तुमच्या लेफ्ट साईडला बरोबर फायटर जेटचा एक बरोबर बॉडी आहे तर ते आतले पार्ट जिथं आहे ते कुठल्या युद्धात नाही ते जॅग्वार आहे जॅग्वार. माझ्या मागे बरोबर एक फायटिंग जेटचं रिअल मॉडेल आहे. आता त्याच्यामध्ये इंजिन नाही आहे पण आहे जॅग्वार असं म्हणतात त्याला. आणि इन्फॉर्मेशन दाखव आता आम्ही आलोय प्लेनच्या वरती. माझ्यासोबत त्याचे पायलट पण आहेत सध्या पेडणेकर भाऊ. आणि ही त्यांची केबिन आहे. आतमध्ये आधी सीट होती पण आता नाहीला त्याने स्टूल ठेवावा लागलाय. आता रिफिलिंगला ठेवलंय. रिफिलिंगला आहे हो. आणि आतमध्ये पूर्ण असं डेडिकेट सिस्टीम आहे कंट्रोलिंगसाठी. आणि घरटं पण आहे. ही बॉडी आणि खरी आहे बॉडी खरी आहे सांगावं तर फक्त इंजिन वगैरे सर्व त्याच्यातलं हो. आतमधलं काढलं. बाकी सगळं वायरिंग वगैरे तुम्ही अजून बघू शकता जशा जशा आहेत. हो. ओके आता बरोबर आमच्या पलीकडे तिकडे खाली दाखवूया आधी सगळं. एक टँक आहे. तो टँक बघू पण आधी जाण्यापूर्वी व्हील वगैरे सर्व बघू आपण. हा जो एअरक्राफ्ट आहे त्याचा पूर्ण जो ढाचा आहे त्याचं स्ट्रक्चर बघायचं आहे आणि मग टँककडे जायचं. हा बरोबर त्याचा हा असा लोअर व्ह्यू आहे. त्याचं इंजिन आणि दाखलं की जे मेजर कंपोनंट्स होते ते काढण्यात आलेत पण जी वायरिंग होती ती अजून देखील आतमध्ये आहे. PCB पण आतमध्ये दिसतोय आणि आय थिंक तो हो PCB आहे मिसाईल कंट्रोल करण्याचा. आणि ह्या सगळ्या वायरिंग्स आहेत. ओके सो हे होतं प्लेनचं मधला पार्ट आहे तो. आणि हे जे व्हील्स आहेत हे 101% खरे आहेत. आता पण ते नवीन लावून दिलेले आहेत. हा डेमॉन्स्ट्रेशनचा पीस आहे पण त्याचा जो एक्सटर्नल स्ट्रक्चर आहे तो कम्प्लिटली एकदम खरा बनवलेला आहे. आणि हे त्याचं ऍक्च्युली मटेरियल आहे. वॉरसाठी वापरलेला गेला आहे. हां तो डिस्कंटिन्यूड आहे म्हणून इंजिन वगैरे काढून त्याचं इथे ऑप्शनमध्ये वगैरे विकला गेलेलं असतं. हां सर त्याचं मॉडेल आहे. आणि याची जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ही स्क्रीनवरती आता मी डिस्प्ले केली आहे. पूर्ण दाखवायला लांब. एकदा पूर्ण असा क्लिअर व्ह्यू घेऊया. तुम्ही याची साईज पण बघू शकता. मी इथे उभा राहतो. सो ही याची पूर्ण मोठी अशी साईज आहे. समोर एक आपल्याला मॉडेल म्हणून माणूस दिसतोय आणि ही त्याची कम्प्लीट अशी साईज आहे. आणि हे त्याचा पूर्ण जो ढाचा आहे तो हा असा आहे. ओके आणि ते जो त्यांनी हात लावला आहे ते त्याचे बॅक साईडचे जे व्हील्स आहेत ते आहेत. ते फ्लाईट घेतल्यानंतर आतमध्ये जातात पण आता हा डेमॉन्स्ट्रेशनसाठी आहे म्हणून ते बाहेर आलेले आहेत. सो आता टँककडे जाऊया. हा असा वॉर ट्रॉफी नावाचा टँक आहे. अराउंड 38 टनचा होता आणि फ्यूल कॅपॅसिटी त्याची 960 लिटर्स होती. इथे शॉर्टमध्ये अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि हा तो टँक आहे एकदम ॲक्च्युअल रिअल टँक जो असतो तो हा आहे. आणि
आणि हा जो दिसतोय तो आत्ता बंद आहे. आत्ता बंद आहे. हा स्टोरेज एरिया आहे त्याचा. आणि काही विकृत घाणेरडी माणसं त्याची वाट लावतात त्याची. याला कधी काय माहिती. सो आम्ही आता टँकच्या वरती आलोय आणि टँकचा जो मधला पॅसेज असतो जिथनं त्याचा पायलट असतो तो जातो, तर ती ही जागा आहे. हा त्याचा पॅसेज आहे. डोअर पण हा खूप हेवी आहे. आणि हा जो डोर दिसतोय तो आरामात 20 ते 30 kgचा नाही, जास्तच आहे. अराउंड 50 kg पर्यंत असणार तो. आणि हे जे आतलं जे दिसतंय ते बघा शूटिंगसाठी पण हे त्याचं तिथून ते नजर ठेवायचे स्कोप टाईप की त्याची सिटिंग अरेंजमेंट होती. आणि हा सगळा जो पॅसेज दिसतो आपल्याला हा त्याच्या कंट्रोलिंग पॅसेज होता. ओके, हा मधले शूटिंग करायला बघण्यासाठी. हो, ही त्याची टेलिस्कोप दुर्बीण जी होती ती होती. आणि आता ह्याच्यातले जे मेजर कंपोनंट्स आहेत हे काढले होते. लाईट पण आहे. अजून काय आर्यन? खालना त्याला तो वजन वाढवतो. हा असा मोठा आपला टँक आहे. दुर्बीण बघ, बघितली वास बघ असला डेफिनिंग असतो ना. सो हा होता टँकचा व्ह्यू. आता एकदा पूर्ण 360 व्ह्यू घेऊया. आणि नंतर ह्याला काय म्हणतात ते कल्पेश? ह्याला चेन व्हील्स. हे रोटरचं तर तुम्ही साईज पण बघू शकता. कल्पेश तिकडे उभा राहा ना. जसा कोचची बिग साईज आहे तशी साईज पण बघू शकता तुम्ही त्या टँकची. आर्मीचे एकदम ट्रॅक पण आर्मी वाल्यांचं घालून आला. मला वाटतं त्याचा फोटो काढतायत पण फोटो नाही. हा होता असा पूर्ण टँकचा बॉडी तशी वाटते. आणि तिच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. इकडे आय बटन मध्ये आहे. ओके, आता फोटोशूट घेऊया. सो फायनली होय, फायनली आमची इकडची टूर झाली आहे. आणि आता आम्ही चाललो आमच्या सोहन नागले जो मित्र आहे, मग त्याची गाडी चोरी मारी करून आम्ही पळवलेली. ती स्वतःची नर्सरी आहे बाय द वे. सो आम्ही तिकडे जाणार, बघणार. आणि खरंच एक चांगलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. कोकणात खूप साऱ्या लोकांना माहिती आहे की एवढं बेस्ट असं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी अवेलेबल करून दिलंय. जे व्हिडिओज बघतील त्यांना मी सांगेन की व्हिजिट करा. डेरवनला आहे, मालावरत हॉस्पिटलच्या बरोबर माझी. सो गाईज थँक्यू. पुढे आता नेक्स्ट लोकेशनला भेटू. सो आता आम्ही आलोय सोहन नागलेच्या बंगलोमध्ये. इथं होतं किचन होतं असं, ह्या साईडला होतं. ते बाजूचं पण PhD करतो पण दादासारखी. सोहन नागलेचा बंगलो, बंगलोमध्ये आलो होतो आम्ही. विला येस. फायनली आम्ही सोहन नागले जो आहे त्याच्या नर्सरीमध्ये आलो आहे. सगळी अशी मागे दिसते. ही नर्सरी आहे. आता आतमध्ये जाऊन बघूया नक्की कुठच्या प्रकारचे त्यांनी रोपं लावलेत.
ट्रेनसाठी का तिकडे कुठचं हायस्कूल रे काय पुढं हे पिटल्या लवकर काय आला हॅलो काय रे हा पेपर आहे. पेपर होते कसे होते रे पेपर हा आले तसे गेले. ते नाही पण हे बोल होतं कटिंग केलं दुसरं सुचल माणसाने 4 झाडं घेतली आहेत ट्रेन म्हणून येतोय कशी बघायची चला फायनली आम्ही आता आतूचं घर झालंय. आता आम्ही चाललोय पाटीलच्या घरी. डायरेक्ट तिकडे भेटू. आम्ही पाटीलच्या घरी आलोय आणि हा पाटीलचा विला. सो फायनली कल्पेश नव्हे पाटीलच्या घरी व्हिजिट देऊन झाली आहे. हे त्याचं घर आहे. येस. आणि आता टाईम कन्स्टंटमुळे आम्हाला निघावं लागेल. एक शेवटचा निरोप कल्पेशकडनं घेऊया आणि मग स्टेशनवर भेटू. निरोप देण्यासारखं काय नाही. दिवस कधी गेला कळलंच नाही. खूप एन्जॉय केलं. बरं वाटलं. होप परत येऊ. नक्की पाटीलच्या लग्नात यायचं त्यामुळे यावं लागेल. चलो तिकडे भेटू. बाय. आम्ही सकाळी जेव्हा आलो तेव्हा सावर्ड्यामध्ये उतरलेलो आणि आता जाताना चिपळूणमधून जातोय कारण का ट्रेन सावर्ड्यातनं डायरेक्ट नाही आहे. सो हे आहे मागचं सगळं असं हे चिपळूणचं रेल्वे स्टेशन. सो फायनली फिरून झालंय. आमचे हे जे 1 2 3 आणि हाय या सगळ्यांच्या घरी जाऊन झालंय. फिरून झालंय मस्तपैकी. शिवसृष्टी झाली आणि आता एंड आहे. आजच्या ट्रेनला आम्ही सगळे जाणार आहोत परत. एक शेवटचा निरोप. विल मीट सून अगेन हिअर. सगळ्यांच्या घरी परत आम्ही येऊ. लग्नाला येऊ सगळ्यांच्या. परत यायचंय. हो. लाईक सबस्क्राईब अँड बेल आयकॉनला दाबा.